आता आपण जर हे इन्फ्लुएन्सर पाहिलं तर ही पण एक मोठी इंडस्ट्री तयार झालेली आहे. प्रचंड बघताना ती एंटरटेनिंग वाटते, पण ती खरंच एंटरटेनिंग असते का आणि ही इंडस्ट्री नक्की कशी वर्क करते? हे बघ, दोन प्रकारे आत्ता सगळं चालू आहे. एक आहे ती इन्फ्लुएन्सर्स मार्केट ज्याला आपण म्हणतो, की इन्फ्लुएन्सर्स काही ना काही विकत असतात. त्यांचे जॉनर्स जे आहेत, म्हणजे ब्युटी इन्फ्लुएन्सर्स असतात, फिटनेस इन्फ्लुएन्सर्स असतात, किंवा डाएट, वेगवेगळ्या प्रकारची डाएट आणि ह्याचे इन्फ्लुएन्सर्स असतात. सो ते त्यांची प्रॉडक्ट्स विकत असतात. हे एक मार्केट आहे. आणि दुसरं मार्केट आहे क्रिएटर्स इकॉनॉमी नावाचं. इन्फ्लुएन्सर्स त्याच्यातच येतात, पण त्याला सगळ्याला त्या अम्ब्रेलाला जर म्हणशील तू तर क्रिएटर्स इकॉनॉमी असं म्हटलं जातं, की ही सगळी माणसं सातत्याने तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी खरेदी करण्यासाठी इन्फ्लुएन्स करता आहेत. आणि आता भारताचा जर संदर्भ तू घेतलास तर इंस्टाग्राम वगैरे काय पैसे देत नाही इन्फ्लुएन्सर्सना, पण कोलॅबरेशन्स असतात त्यांची, किंवा डायरेक्टली तुम्ही ई शॉपिंगच्या माध्यमातून अनेक गोष्टी विकत घेता. त्याचं एक मार्केट तयार होतं. यूट्यूबवरती त्याचे पर्सेंटेजेस असतात, किंवा मायक्रो इन्फ्लुएन्सर्सपासनं मोठे इन्फ्लुएन्सर्स की ज्यांचा डेटाबेस, सबस्क्रायबर बेस मोठा आहे, त्यांच्याबरोबर बरेचसे प्रॉडक्टसुद्धा कोलॅब करतात, की तुम्ही आमच्या प्रॉडक्टवरती रील बनवा किंवा प्रॉडक्टवरती एखादं व्हिडिओ बनवा आणि मग त्याच्याबद्दल एक्स अमाऊंट, आणि मग त्याच्यातनं जे काय रेव्हेन्यू जनरेट होईल त्याच्यावरती पर्सेंटेज वगैरे, अशा पद्धतीचे ते कोलॅबरेशन्स असतात. पण ह्या सगळ्यामध्ये ना, मार्केट म्हणून, इकॉनॉमी म्हणून ह्याचा संदर्भ वेगळा आहे. पण जेव्हा मी ग्राहक असते आणि ग्राहक म्हणून मी जेव्हा इंस्टाग्रामवर किंवा कुठल्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर किंवा कुठल्याही ई प्लॅटफॉर्मवर जाते, ई शॉपिंगच्या प्लॅटफॉर्मवर, तेव्हा वेगवेगळे इन्फ्लुएन्सेस जे आहेत ना, ते माझ्यावरती काम करत असतात. ते इमोशनल इन्फ्लुएन्सेस असतात, ते प्राईसचे इन्फ्लुएन्सेस असतात. जसं मी मगाशी म्हटलं की 500 रुपयाची वस्तू तुला 200 रुपयात मिळते, सो यू गेट इन्फ्लुएन्स्ड की अरे मला 200 रुपये खर्च करायचे आहेत, 500 नाही तर मी घेते. हा इन्फ्लुएन्सच आहे. सो इमोशनल इन्फ्लुएन्स असतो, फायनान्शियल इन्फ्लुएन्स असतो, पिअर प्रेशरचा इन्फ्लुएन्स असतो, की माझी 4 मैत्रिणींकडे हे प्रॉडक्ट आहे. हो, सध्या ते डॉलचं एक्झॅक्टली. किंवा काही ब्युटी प्रॉडक्ट्स असतात की जे अरे तुझ्याकडे हे नाही आहे, मी तर वापरते रेग्युलर, किंवा ती जिच्याकडे नाही तिला फोमो होतो की अरे मी आता हे वापरलं पाहिजे. पर्टिक्युलरली यंग अडल्ट्स किंवा टीनेजर्समध्ये जर तू बघितलंस तर कोरियन ग्लास स्किन याची क्रेज प्रचंड आहे. आणि मग त्याच्यासाठीचे प्रॉडक्ट्स, ते मार्केट कुठपर्यंत खाली आलं आहे तर कालपरवापर्यंत ही सगळी प्रॉडक्ट्स तुम्हाला वेबसाईट्स, म्हणजे ई शॉपिंगचे जे मोठे मोठे ब्रँड्स आहेत त्यांच्या ॲप्सवरती किंवा वेबसाईट्सवरती मिळत होते. आज ती सगळी प्रॉडक्ट तुला होम डिलिव्हरी देणारी जी ॲप आहेत, की जी 20 मिनिटात तुला घरी वस्तू आणून देतात, ही जी ॲप्स आहेत त्या ॲप्सवरती मिळायला लागलेली आहेत. म्हणजे तुला 10 मिनिटात घरात भाजी देणारी जी ॲप्स आहेत त्या ॲप्सवरती तुला आज कोरियन ब्युटी प्रॉडक्ट्ससुद्धा मिळतात. सो ते मार्केट इतकं खाली 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 येऊन इतक्या मोठ्या पद्धतीने आपल्याला इन्फ्लुएन्स करता आहे. आणि मग तो इन्फ्लुएन्स वेगवेगळ्या पद्धतीने असतो, की तुमचं वजन किती आहे इथपासून, तुम्ही काय खा, काय प्या, तुम्ही काय वाचा, तुम्ही कोणाला फॉलो करा, तुम्ही कसे दिसले पाहिजे, तुमची स्किन कशी पाहिजे, तुमचे केस कसे पाहिजेत, तुम्ही दागिने कुठले वापरले पाहिजेत. प्रत्येक गोष्टी, माणूस म्हणून वरपासून खालपर्यंत, नखापर्यंत पायाच्या प्रत्येक गोष्टीसाठीचं प्रॉडक्ट आणि त्याचा इन्फ्लुएन्स हे तुला आत्ता सोशल मीडियावरती बघायला मिळेल.